नमस्कार. MPSC परीक्षेच्या तयारीमध्ये काळ आणि अर्थ हे दोन विषय अनेकदा आपल्याला थोडे अवघड वाटतात, बरोबर ना? पण काळजी नसावी. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण ह्याच संकल्पना इतक्या सोप्या करणार आहोत की परीक्षेतला एकही गुण आपला चुकणार नाही. चला, सुरुवात थेट एका प्रश्नापासूनच करूया. हा MPSC मध्ये हमखास दिसणारा प्रश्न आहे. सुरेशने गीत गायले याचं रीती भूतकाळातलं रूप कोणतं असेल? आता हे पर्याय पाहिले की थोडा गोंधळ होतो, नाही का? पण थांबा, हे विश्लेषण पूर्ण झाल्यावर असे प्रश्न अगदी सहज सुटतील, हे नक्की. तर ह्या सगळ्या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी आणि कुठलाही प्रश्न अगदी आत्मविश्वासाने सोडवण्यासाठी एक पक्कं सूत्र आहे. आणि आज आपण तेच सूत्र उलगडणार आहोत. आपला आजचा प्रवास या 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाईल. आपण आधी काळाचं एक मास्टर सूत्र बघू. मग MPSCसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या रीतिकाळावर लक्ष देऊ. त्यानंतर आपण काळाच्या पलीकडे जाऊन क्रियापदाचा अर्थ समजून घेऊ. मग थोडं प्रो लेव्हलवर जाऊन आख्यात विचार बघू आणि सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी एक ठोस रणनीती तयार करू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, काळाचे मास्टर सूत्र. खरं तर मराठी व्याकरणात काळ ओळखण्याचा सगळा पाया एका चार्टमध्ये दडलेला आहे. तो एकदा नीट समजला की समजा अर्धी लढाई आपण जिंकलोच. हा जो चार्ट दिसतोय ना, हीच आहे काळ ओळखण्याची गुरुकिल्ली. कोणताही काळ ओळखण्यासाठी आपल्याला फक्त 2च गोष्टी तपासायच्या आहेत. एक म्हणजे मुख्य क्रियापदाचा शेवट, म्हणजे त्याला कुठला प्रत्यय लागलाय, आणि दुसरं म्हणजे त्याला मदत करणारं सहाय्यक क्रियापद कोणतं आहे. उदाहरणार्थ, साधा वर्तमान काळ असेल तर क्रियापदाला तो, ते, तात असं काहीतरी लागतं, आणि साधा भूतकाळ असेल तर ला, ली, ले लागतं. हा पॅटर्न लक्षात ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. चला, आता आपल्या रोडमॅपमधल्या दुसऱ्या आणि परीक्षेच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, तो म्हणजे रीतिकाळ. या एका प्रकारावर हमखास प्रश्न विचारले जातात, त्यामुळे यावर आपण नीट लक्ष केंद्रित केलं तर आपले गुण पक्के आहेत. बरं, रीती वर्तमान काळ म्हणजे नेमकं काय? सोप्पं आहे. वर्तमानात एखादी क्रिया रोज घडते, सवयीने घडते किंवा नियमितपणे घडते हे दाखवणारा काळ. आणि याला ओळखण्याची एक सोपी खूण आहे. क्रियापदाला त प्रत्यय लागलेला असतो आणि त्याच्यापुढे असतो किंवा असते असं सहाय्यक क्रियापद येतं. हे बघा, हे अगदी परफेक्ट उदाहरण आहे. सुरेश गीत गात असतो. याचा अर्थ काय? तो आत्ता एकदाच गातोय असं नाहीये, तर गाणं ही त्याची सवय आहे, तो नेहमी गातो. इथे गात मधला त आणि पुढचा असतो हा शब्द आपल्याला थेट उत्तर सांगतोय. चला, एक छोटा सराव प्रश्न सोडवून बघू. वाक्य आहे, तो नेहमीच लवकर येतो. यात कोणता काळ आहे? जरा विचार करा. इथे नेहमी हा शब्द खूप मोठा इशारा देतोय. ही एक सवय आहे. मग उत्तर काय असेल? अगदी बरोबर. उत्तर आहे पर्याय 3, रीती वर्तमान काळ. आता इथे असतो हे क्रियापद नाहीये, पण नेहमीसारखे शब्द ती क्रिया सवयीची असल्याचं स्पष्ट करतात. हे लक्षात ठेवा. MPSC मध्ये असे शब्दांवर आधारित संकेत ओळखणं खूप महत्त्वाचं असतं. आता येऊया रीती भूतकाळाकडे. इथे आपल्याला 2 नियम लक्षात ठेवायचे आहेत. पहिला नियम सोपा आहे. क्रियापदाला त प्रत्यय लागतो आणि पुढे असे हे सहाय्यक क्रियापद येतं. आणि दुसरा नियम जो थोडासा फसवा वाटू शकतो, तो म्हणजे काही वेळा फक्त एकच क्रियापद येतं ज्याचा शेवट ईने होतो, जसं की करी, वाची. पण दोन्ही नियम भूतकाळातली सवयच दाखवतात. हा फरक बघा किती छान स्पष्ट होतोय. सुरेशने गीत गायले हे कसं आहे? एका सरळ रेषेसारखं. क्रिया एकदाच घडली आणि संपली. पण सुरेश गीत गात असे हे एखाद्या लहरींसारखं आहे. जी क्रिया भूतकाळात वारंवार घडत होती, ती सवय होती. हा जो सूक्ष्म फरक आहे ना, तो ओळखणं खूप गरजेचं आहे. चला, आणखी एक सराव प्रश्न पाहूया. मी बालपणी लवकर उठत असे या वाक्यात कोणता काळ आहे? वाक्याची रचना आणि शब्दप्रयोग नीट बघा. तुम्हाला उत्तर नक्की सापडेल. बरोबर ओळखलं. उत्तर आहे रीती भूतकाळ. कारण उठत असे ही जी रचना आहे ती भूतकाळातली सवय अगदी स्पष्टपणे दाखवते. मला वाटते आता हा पॅटर्न तुमच्या पक्का लक्षात राहिला असेल. आतापर्यंत आपण क्रिया कधी घडली यावर बोललो, पण आता आपण काळाच्या एक पाऊल पुढे जाणार आहोत आणि अर्थ समजून घेणार आहोत. अर्थ म्हणजे क्रिया कोणत्या वेळेत झाली हे नाही, तर ती क्रिया सांगण्यामागचा बोलणाऱ्याचा हेतू काय आहे? आज्ञा आहे, इच्छा आहे की एखादी अट आहे?
चला तर मग हे समजून घेऊया. मराठीमध्ये क्रियापदाचे मुख्य 4 अर्थ मानले जातात: स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ. स्वार्थ म्हणजे फक्त काळाचा बोध. आज्ञार्थ म्हणजे आज्ञा, विनंती किंवा प्रार्थना. विद्यार्थ म्हणजे एखादा कर्तव्य, शक्यता किंवा इच्छा. आणि संकेतार्थ म्हणजे अट. यातलं विद्यार्थ ओळखायला तर सगळ्यात सोपं आहे. त्यासाठी फक्त एकच नियम लक्षात ठेवायचा: वा, वी, वेचा नियम. जर क्रियापदाचा शेवट वा, वी किंवा वे या अक्षरांनी होत असेल तर तो हमखास विद्यार्थ असतो. यातून कर्तव्य, इच्छा किंवा शक्यता व्यक्त होते. आता ह्या प्रश्नाकडे बघा. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची आज्ञा पाळावी. इथे मुख्य क्रियापद आहे पाळावी. त्याच्या शेवटी काय येतंय? आपला वाविवेचा नियम आठवून बघा. अगदी सोपं आहे, नाही का? उत्तर आहे विद्यार्थ, कारण क्रियापदाचा शेवट वीने होतो. आपला वाविवेचा नियम इथे तंतोतंत लागू होतोय. आज्ञा पाळणं हे कर्तव्य आहे. आता संकेतार्थ बघूया. याला ओळखण्याची खूण तर आणखी सोपी आहे. संकेत म्हणजे काय? अट. वाक्यामध्ये जर तर अशी स्पष्ट रचना असेल किंवा तसा अर्थ निघत असेल तर डोळे झाकून त्याला संकेतार्थ म्हणायचं. हा प्रश्न बघा. चांगला अभ्यास केला तरच पहिला नंबर येईल. इथे पहिला नंबर येण्यासाठी एक अट घातलेली आहे. ती अट कोणती आहे? बरोबर, उत्तर आहे संकेतार्थ. इथे जर हा शब्द नाहीये, तरीही तर हा शब्द अट किंवा संकेत अगदी स्पष्टपणे दाखवतो. म्हणून हा संकेतार्थ आहे. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण सगळे मूलभूत नियम पाहिलेत. आता आपण एका प्रगत स्तरावर जातोय, तो म्हणजे आख्यात विचार. हे नाव ऐकून थोडं कठीण वाटू शकतं, पण जे परीक्षेत इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहू इच्छितात त्यांच्यासाठी हे ज्ञान खूप महत्वाचं आहे. यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण जे काळ आणि अर्थ शिकलो त्यांना संस्कृत व्याकरणात काही विशिष्ट नावं आहेत ज्यांना आख्यात म्हणतात. हा तक्ता पाठ करणं गरजेचं आहे, पण सोपं आहे बघा. जसं की भूतकाळाला लाख्यात म्हणतात कारण क्रियापदाचा शेवट लाने होतो. विद्यार्थाला वाख्यात म्हणतात कारण क्रियापदाचा शेवट वाने होतो. हा संबंध लक्षात ठेवलं की ही नावं सहज लक्षात राहत. चला एक पटकन उजळणी करूया. लाख्यात हे कोणत्या काळाशी संबंधित असेल? आठवतंय का? त्या ला प्रत्ययाचा विचार करा. अगदी बरोबर, उत्तर आहे भूतकाळ. कारण साधा भूतकाळातल्या क्रियापदांचा शेवट नेहमी ला, ली किंवा लेने होतो. म्हणूनच त्याला लाख्यात असं म्हणतात. तर आपण सर्व महत्वाचे नियम आणि संकल्पना पाहिल्या आहेत. आता ह्या सगळ्या ज्ञानाचा वापर करून परीक्षेतला प्रश्न कमीत कमी वेळात आणि अचूकपणे कसा सोडवायचा यासाठी एक अंतिम आणि प्रभावी रणनीती पाहूया. ही आहे आपली 3 टप्प्यांची सोपी रणनीती. कोणताही प्रश्न समोर आल्यावर सगळ्यात आधी क्रियापदाचा शेवट तपासा. तो आहे, ला आहे, ईल आहे की वा आहे. इथेच तुम्हाला अर्ध्याहून जास्त उत्तर मिळून जाईल. त्यानंतर सहाय्यक क्रियापद आहे का ते तपासा. आहे, होता, असेल की असतो. आणि तिसरा आणि शेवटचा टप्पा, वाक्यात जर तर आहे का ते तपासा, जे तुम्हाला संकेतार्थ ओळखायला मदत करेल. ही 3 सूत्री तपासणी जर आपण वापरली तर काळ आणि अर्थ यावरचा जवळजवळ कोणताही प्रश्न आपण आत्मविश्वासाने सोडवू शकतो. ही पद्धत लक्षात ठेवली तर परीक्षेच्या वेळी आपला वेळ आणि गुण दोन्ही वाचतील. आणि जाता जाता एक विचार. व्याकरणाचे हे सगळे नियम फक्त परीक्षेपुरते मर्यादित आहेत की ते आपल्या रोजच्या बोलण्यातली एक नैसर्गिक लय, एक छुपी रचना आपल्यासमोर उलघाडून दाखवतात? यावर नक्की विचार करा. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयासोबत.